आज धारूर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायत अंतर्गत येत असणारा परसुबा तांडा येथून हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा राज्याचा प्रकल्प या शेतकऱ्यांच्या हितासाठी धारूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच उभा राहत असल्यामुळे या परिसरातील 8 गावातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित न होता 24 तास दिली जाणार आहे। त्याचा शुभारंभ आज या आसरडोह गावचे लोकप्रिय सरपंच रविभाया देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तरी रविभायांना आपण विचारू, रविभाया, ह्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर धारूर तालुक्यामध्ये पहिला प्रोजेक्ट हा आपल्या गावी राबवत असल्यामुळे हा प्रोजेक्ट आणण्यासाठी आपल्याला कोणाचे पाठबळ मिळाले? सर्वप्रथम या गावकऱ्याचे माध्यमातून या ठिकाणी मी असं सूचित करतो की हा प्रोजेक्ट होत असताना नक्कीच या परिसरामध्ये आम्हाला याचा आनंद आहे। कारण हा प्रोजेक्ट झाल्यानंतर भविष्यामध्ये जवळजवळ या मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून 25 वर्ष अखंडित वीज आम्हाला ह्या परिसरात मिळणार आहे। आणि हा प्रोजेक्ट होत असताना एवढा आनंद होतो आहे कारण एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या गावात होत असताना आपण या प्रोजेक्टला हातभार लावून याच्या प्रोजेक्ट उभारणीसाठी जे काही मदत करता येईल किंवा याला पाठपुरावा करता येईल यासाठी आम्ही मदत केली। सर्वप्रथम आम्ही ज्यावेळेस सरपंच पदाची सूत्रे हातात घेतली त्यावेळेस इथं तहसीलदार काळेसाहेब होते, त्यांचा मला फोन आला की आपल्या इथं असा प्रोजेक्ट होणार आहे। तर तहसीलदार साहेबांना त्यावेळेस काही इथं मोजणीची टीम पाठवली होती। आम्ही त्यावेळेस ही मोजणीची टीम इथं आल्यानंतर त्यांना इथं मोजणी करीत असताना त्यांना जेवढी आवश्यकता आहे तेवढी जागा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्यावेळेस मला वाटतं उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांनी तात्काळ त्याचा जी जमिनीची नोंद करून हा प्रोजेक्ट करण्यासाठी MSDL म्हणजे आज MSCB आपण म्हणतो त्यांच्याकडे ते कागदपत्र हँडओव्हर केले आणि ती MSCBनं ती कागदपत्र पुन्हा ह्या कामासाठी रिलायन्सला हे प्रोजेक्टसाठी काम देण्यात आलं। हा प्रोजेक्ट होत असताना नक्कीच आम्हाला आनंद आहे। या परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व नेतेगण उपस्थित आहेत, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी आत्ता उद्घाटन झालं ते बीबीसिंजी गायकवाड उपस्थित आहेत, माजी सरपंच भगवानराव पाटोळे आहेत, युवराज देशमुख आहेत, राजभाऊ काका आहेत, काशीनाथ अण्णा आहेत, सुरेश पिंगळे, विष्णू शिंदे, बबन आबा, बाबुराव देवकोते, तुकारामजी पवार, डायरेक्टर बालासाहेब, मी काम करणार तर निघून जाणार आहोत। परंतु हा प्रोजेक्टच्या माध्यमातून या परिसरामध्ये 25 वर्षे ह्या प्रोजेक्टची त्यांची व्हॅल्युएशन प्रमाणे किंवा 25 वर्ष त्याची मर्यादा आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वाढ होईल तो भाग वेगळा, पण 25 वर्ष या परिसरामध्ये वीज अखंडितपणे शेतकऱ्यासाठी मिळणार आहे, या परिसरातील सर्व घरांना मिळणार आहे। आणि आपल्याला या माध्यमातून वेगळं सांगतो की शेवटी निसर्ग आहे, निसर्गाला मर्यादा आहे। आपल्याला या माध्यमातून सांगतो की ह्या परिसरामध्ये आपल्याला आज गावात टाकायचं म्हणलं तर मुरुम मिळत नाही, मग आता भारत देशातला कोळसा पण संपत आला आहे हे सगळं शासनाला माहिती, त्याच्यामुळे CM साहेबांनी याच्यावर भर दिलेला आहे। CM साहेबाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। येणारी वीज ही पवनचक्क्या आणि सौर माध्यमातूनच मिळणार आहे। अणुशक्तीच्या माध्यमातून वीज जी मिळती स्वस्तात असती पण ती धोकेदायक आहे। जपानमध्ये थोडं जरी काही झालं तर तिथे असा आपला जो कोकणामध्ये जो प्रोजेक्ट बंद पडला, ती जरी वीज स्वस्त मिळत असली पण ती धोकेदायक आहे। त्याचा जर स्फोट झाला तर आजूबाजूची 300-400 किलोमीटर तिथं काहीच राहत नाही, पण त्याच्यापेक्षा ही स्वस्तातली आणि सगळ्याला म्हणजे किफायतशीर परवडणारी आणि शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती मोफतच वीज आहे, पण ही मोफत वीज देत असताना कुठून द्यायची हा प्रश्न आहे ना, ही निर्माण कुठं करायची? ह्या माध्यमातून ही निर्माण होत असताना आमच्या परिसरामध्ये हा प्रोजेक्ट तालुक्यात पहिला प्रोजेक्ट आहे आणि मनुष्य आम्हाला आनंद आहे। या गावचा प्रतिनिधी म्हणून मी या प्रोजेक्टचं नक्की स्वागत करतो। रिलायन्स कंपनीचा आभार मानतो, MSDLचा आभार मानतो, प्रशासनाचा आभार मानतो की ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। तसेच तुम्ही पत्रकार या ठिकाणी आलात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, ह्या माध्यमातून म्हणणं सर्वांना या प्रोजेक्टचे जनरल मॅनेजर रोहित बनकर साहेब ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून येथील नागरिकांना देखील रोजगार उपलब्ध होणार असून आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यामुळे धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणजे चांगला आपण हे उपक्रम कंपनी राबवित असल्यामुळे येथील परिसरातील 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत? सर्वप्रथम सगळ्या गावकऱ्यांचे आभार। तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलात उद्घाटन व्यवस्थित पार पडलेलं आहे। ह्या प्रोजेक्ट बरोबर जवळपास 15 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। 2 मेगावॅटचा हा प्रोजेक्ट आहे। 25 वर्ष शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे आणि 24 तास वीज मिळणार आहे। सदरील हा राज्याचा प्रकल्प आज होत असल्यामुळे गायकवाडजी साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले असल्यामुळे
गायकवाड साहेब, आपली आवर्जून उपस्थिती असून सिने आपण या प्रोजेक्टविषयी काय सांगता? आज धारूर तालुक्यातील जो सोरचा प्रकल्प आहे, पहिला प्रकल्प आपल्या धारूर तालुक्यात होत असून माननीय सरपंच रवी भैया देशमुख, माजी सरपंच पाटोळे साहेब यांनी मला इथं बोलवून जो मला मान सन्मान दिला, त्यांच्या सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आसरडो परिसरामधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जी मोफत वीज मिळणार आहे, हा प्रकल्प खरोखरच अभिनंदनीय आहे. आणि या प्रकल्पाचं कामसुद्धा मॅनेजर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करतो. आणि माझी सदारेल धारूर तालुक्यामध्ये पहिला प्रोजेक्ट उभा राहत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी अतिशय चांगला म्हणजे 24 तास वीज प्रकल्प उभा राहत असून सिने या परिसरातील नागरिकांनी या प्रोजेक्टच्या माध्यमातून सिने सर्वांचे अभिनंदन केलेले असून सिने सदरेल काय वाटतंय आपल्या ह्या गावी म्हणजे आज प्रोजेक्ट येत असल्यामुळे चांगला उपक्रम राबविलेला असल्यामुळे काय सांगताय आपण? या ठिकाणी आज आम्ही सर्व गावकरी एकत्रित आलेलो आहोत आणि शासनाचा जो प्रोजेक्ट आहे हा शेतकऱ्यांसाठी वीज मोफत, त्याबद्दल आम्ही या कंपनीचे आम्ही आभार मानतो. आणि हा प्रोजेक्ट कसा यशस्वी करता येईल हे आम्ही सर्व गावकरी मिळून आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून आम्ही हा प्रोग्राम राबविण्यासाठी जी कंपनीला किंवा शासनाला जी काही गावातर्फे सहकार्य करायचं आहे ती आम्ही सहकार्य पूर्ण त्यांना आम्ही मिळवून देऊ. आम्ही त्यांना सहकार्य करू आणि हा कार्यक्रम व्यवस्थित असा पार पडला असं सगळं. सुरेश नाना, आपण काय सांगता? हे आपल्याला प्रोजेक्टचा हे आनंद होतोय का? हो, प्रोडक्टचा आनंद होते ना. सगळे आम्ही गावकरी आलात, प्रोडक्ट चांगला आहे कंपनी. सदरेल या परिसरातील नागरिक देखील आनंदित होऊन सिने शेतकऱ्यांसाठी हे 24 तास वीज पुरवठा होणार असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण. कारण हे बालाघाटच्या पर्वतरांगेमध्ये हा भाग येत असल्यामुळे हे आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता. कारण शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा या परिसरामध्ये उपलब्ध नव्हत्या, परंतु आसरडो गावचे सरपंच रवी भैया देशमुख यांच्या पाठपुराव्याने आणि कंपनीच्या सहकार्याने आज शेतकऱ्यांसाठी चांगला प्रकल्प उभा राहत असल्यामुळे सर्वत्र कंपनीचे अभिनंदन होताना दिसत आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवा कव्हरेज, बीड.